नमस्कार मित्रमैत्रिणींनो. भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घेतलेलं कधीही चांगलंच. माणसाचं मन जितकं मोठं तितकंच त्याचं आयुष्य सोपं असतं. वादाने होते अधोगती तर संवादाने होते प्रगती. मस्तक जरा खाली वाकवून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओले करून बघा, दगडाचं मनही पाझरू लागेल. वाणीवर थोडा संयम ठेवून बघा, दुःखांचा काळही निघून जाईल. हृदयात थोडे प्रेम भरून बघा, प्रेमानं माणसं जवळ येतील. इच्छा थोड्या कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचे जग दिसून येईल. चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवतो. मग तो निर्णय जगण्याबद्दल असो अथवा वागण्याबद्दल. आयुष्यात आपल्याला जे चांगलं मिळालं आहे ते दुसऱ्यालाही मिळावं हा विचार ज्यावेळी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या आणि आपुलकीच्या दिशेने सुरू होत असतो. तेव्हा नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा, चांगलं चिंतन करा, तुमचंही चांगलं होत जाईल. आयुष्याने परिस्थितीने किती आणि कशा जरी अनिश्चित रंगाची उधळण केली तरी त्यात आपल्या अस्तित्वाचा रंग मावळता कामा नये. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची गरज आहे. कधी कधी माणसाला त्याचा साधा स्वभाव आणि प्रामाणिकपणा खूप महागात पडतो. म्हणून माणसानं काळानुसार बदलावं. कोणतेही नाते निभवताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं. विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो. नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. हिशोब ठेवत चला, कारण वेळ सरली की लोक विचारतात, तू माझ्यासाठी काय केलंस? आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यांसाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते. आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवते. सुपीक मनावर नापीक मनाची सावकारकी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं. जगात तीच लोकं पुढं जातात जी सूर्याला जागं करतात आणि जगात तीच लोकं मागे राहतात ज्यांना सूर्य जागा करतो. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आपलं मन ज्यांच्यामुळं दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. तेव्हा संधी ओळखायला शिका. दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसवायला शिकवावं. कोणाच्या तरी अश्रूंचं निमित्त बनण्यापेक्षा कोणाच्या तरी हसूचं कारण बनावं. कारण मौनात दडलेला अर्थ आणि शांततेत लपलेला आवाज सगळ्यांनाच समजत नाही. तेव्हा अर्थ आणि शांतता समजून घ्यायला शिका. स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणून स्वभावसुद्धा माणसाने कमवलेलं सर्वात मोठं धन आहे, हे मात्र लक्षात ठेवावं. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यावर ठेवता. कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात. अगदी तसंच चांगल्या माणसांचंही असतं. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे आणि यशासाठी तुम्ही कष्ट करायला मागे पुढे बघू नका. तुमच्याशी असलेलं नातं कुणी उगीचच तोडत असेल तर तो तुमच्या सभ्यतेचा विजय समजा. खरं बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या लोकांचा बाजार ताब्यात घेतला आहे.
शांतता आणि हास्य ही दोन सामर्थ्यवान साधने आहेत. हसणं हे बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग आहे. पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावली शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. त्यांच्या गरजा कमी असतात, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक असतं. हारायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून, पण तोपर्यंत तुम्ही आयुष्याला जिंकून घ्यायला शिका. आयुष्य एक दिग्दर्शक असलेला सिनेमाच असतो. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसं केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवतं. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. तेव्हा नाती जोडायला शिका, स्वभाव चांगला ठेवा. लोक आपोआप जोडली जातील आणि तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आपोआप येईल. दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. मन फारच विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतं. आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतं. जीवन जगताना काळजी घेणारे कुणीतरी सोबत असेल तर 4 क्षण आणखी जगावंसं वाटतं. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठं यश आहे. तेव्हा भावना समजून घ्यायला शिका. माणूस म्हणून जन्माला आला आहात, तेव्हा भावना प्रधान होण्याचा नक्की प्रयत्न करा. तुरीची शेंग आणि माणसाचं घर हे सारखेच असतात. एखादी शेंग दिसायला तर कीड लागलेली दिसते, पण त्या कीड लागलेल्या दाण्याच्या बाजूला दाणा त्या किडीपासून एकदम सुरक्षित खाण्याजोगा असतो आणि आपण त्या शेंगेला दुर्लक्ष करतो. तसंच प्रत्येक घरातले सगळेच वाईट नसतात. त्याला काहीतरी कारणं असतात, म्हणून ते तसे वागत असतात. तेव्हा प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखंच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतं आणि भिंत वेगळं करायचं काम करतं. मनुष्याला पण परमेश्वराने एकसारखंच बनवलंय, पण कोण कसं आचरण करतं हे त्याच्या संस्कारावर अवलंबून आहे. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज आहे. श्वास संपला तर जीवन संपतं आणि विश्वास संपलं तर संबंध संपतात. तेव्हा विश्वास संपादित करायला शिका. तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाऊ शकता, कारण नातं हे विश्वासावरच अवलंबून असतं. तेव्हा जीवन जगताना या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी दररोज शिकत चला, स्वतःमध्ये बदल करत राहा. एक दिवस नक्कीच तुम्ही सुखी आणि समाधानी नक्कीच व्हाल.